भेंडवळच्या भविष्यवाणीत नरेंद्र मोदींची खुर्ची गायब, देशातील मोदींची सत्ता जाणार, गादीचं प्रतीक असलेलं पान घटमांडणीतून गायब, सुपारी उलटी म्हणजे राजाही पडला उलटा, युद्ध झालं तर महायुद्ध होईल, पृथ्वीला नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीपासून धोका. आज पहिलाच प्रसंग असा आहे की यावेळेसच गादी गायब आहे. बरीच वेळा गादी गायब राजासहित असते, पण आता राजा कायम आहे पण गादी नाही आहे. राजा अंटा पडलेला आहे. याचा अर्थ राजा खूप तणावात राहील. राजकीय परिस्थिती खूप विस्कटलेली राहील. राजाची गादी गायब याचा अर्थ आपण घेऊ शकतो की सत्ता जाऊ शकते मोदींची. जाऊ शकते त्याच्या काही अर्थ धरता येते. सध्या तर काही सांगता येत नाही त्याच्याविषयी, पण सत्तेविषयी सध्या कायम आहे याचा अर्थ. पण अंटा पडलेला आहे म्हणजे त्याला एक आज जे सपोर्ट आहेत हे सपोर्ट नाहीसे होऊ शकतात, पुन्हा सपोर्ट मिळू शकतात, अशी काहीतरी परिस्थिती होईल. आणखी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीची बाकीते आज जाहीर करण्यात आली आहेत. यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीतून धक्कादायक भाकीते वर्तवण्यात आली आहे. सर्वात मोठे भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असल्याचं भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून राजाच्या गादीचे प्रतीक असलेली पानं या घटमांडणीतून गायब झाली आहेत. याशिवाय पृथ्वीलाही नैसर्गिक आणि मानवी आपत्तीपासून धोका निर्माण झाला असल्याचं सांगण्यात आलंय. भारत पाकिस्तान युद्धाबाबत स्पष्टता करण्यात आली नसली तरी युद्ध जर झालं तर महायुद्ध होईल असंही या पाऊस पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या या घटमांडणीत यंदा पाऊस पीक कसं असेल याबाबतही भाकीते वर्तवण्यात आली आहे. पावसासंदर्भात यामध्ये भाकीत वर्तवत असताना जून महिन्यामध्ये कमी पाऊस सांगितला आहे, तर जुलै महिन्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस असेल, मात्र त्यानंतर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस असणार असं भाकीत यंदा वर्तवण्यात आलंय. सोबत यंदा अवकाळी पावसाचा देखील धोका असणार आहे. त्यामुळे रोगराई देखील पसरण्याची शक्यता या भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आली आहे. भेंडवळच्या या प्रसिद्ध अशा घटमांडणीत भाकीत जाहीर करत असताना पावसासंदर्भात ही भाकीतं आहेत, त्याचबरोबर पिकासंदर्भात देखील अनेक भाकीतं या घटमांडणीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये ज्वारीचं पीक साधारण असेल, तूर पीक कमी असेल, मंदी राहील, मुगाच्या पिकाच्या बाबतीत चांगलं पीक असेल, उडीद पीक तेजीत असेल तर नासाडी होण्याची देखील शक्यता सांगण्यात आली आहे. तिळाचं पीक कमी अधिक प्रमाणात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. भादलीचं पीक रोगराई पसरेल असं प्रतीक म्हणून सांगितलं गेलंय. बाजरीचं पीक हे चांगलं पीक येईल, मटकीचं पीक साधारण पीक असेल, साडीचं पीक कमी अधिक प्रमाणात साधारण राहील, जवसाचं पीक कमी अधिक प्रमाणात साधारण राहील, लाख पीक चांगले असेल, वाटाणा पीक चांगलं असेल, त्याचबरोबर गहू कमी अधिक प्रमाणात पीक येईल, हरभरा देखील कमी अधिक प्रमाणात येईल, त्याचबरोबर करडीचं पीक हे मागील वर्षीसारखंच कायम असून मसूरचं पीक देखील चांगलं असेल असं भाकीत या घटमांडणीतून वर्तवण्यात आलंय. पहिल्यांदा सोयाबीनच्या पिकाच्या बाबतीत देखील यंदा भाकीत करण्यात आलंय, ज्यामध्ये सोयाबीनचं पीक कमी अधिक प्रमाणात चांगलं येईल असा अंदाज जो आहे या भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे. पावसासंदर्भात जर निकष सांगितले तर अशी आहे परिस्थिती की पहिला महिना जो आहे जून, तो सार्वत्रिकच पाऊस होईल असं सांगता येत नाही. कुठे कमी कुठे अधिक असा पाऊस होईल. आणि दुसरा जुलै आहे, तो चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल, सार्वत्रिक पाऊस होईल पूर्ण देशात. तिसरा महिना ऑगस्ट आहे, तो सुद्धा चांगला आहे, दुसऱ्यापेक्षा थोडा कमी स्वरूपाचा आहे पण चांगला पाऊस आहे. आणि चौथा सप्टेंबर जो आहे तो सप्टेंबर महिन्यात सुद्धा भरपूर पाऊस आहे. त्याच्यानंतर अवकाळी पाऊस आहे, हा सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पिकाची जी परिस्थिती आहे तर लवकर येणारी जी पिकं आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन मांडणीत नसते पण तरी बी त्या सोबतचे उडीद, तीळ हे जे पीक आहेत ते समकालीन पीक असल्यामुळे उडदाची नासाडी दाखवते. याचा अर्थ सोयाबीनची सुद्धा काही भागात तिसऱ्या महिन्यात जो थोडा कमी अधिक पाऊस आहे, त्या तिसऱ्या महिन्यातील ज्या भागात पाऊस होईल जास्तीचा होईल तिकडे नासाडी होऊ शकते.
आणि ज्या भागात पाऊस थोडा कमी होईल ते शेतकरी जिंकून जाऊ शकतात. सांगितलं तर काय संकेत देते पुरी सुपारी पान? पानविळा जो आहे तो गायब आहे. ही परिस्थिती आज 50 वर्षापासून गेल्या 50 वर्षापासून आजच पहिली समजा मी ज्यावेळेस करून आम्ही पाहतो निरीक्षण करतो त्यावेळेस करून आज पहिला प्रसंग आहे पानविळा नाही आहे. राजा हा अंटा पडलेला आहे. राजा तणावात आहे राजकीय परिस्थितीमुळे. तसंच करंजी नाही एकीकडे. करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आहे ते सुद्धा बिघडलेली नाही. त्यामुळे सुद्धा राजा तणावात येईल. आणि शेजारील जे राष्ट्र आहेत यांचा जो आज आपल्या देशावर तणाव चालू आहे यामुळे सुद्धा राजा तणावात येऊ शकतो. पान गायब आहे, काय संकेत देतं पान? पानाचा संकेत आज पहिलीच परिस्थिती असल्यामुळे त्याच्यावर निश्चित असं भाकीत करता येत नाही. पण एक असा अंदाज आहे की काही ठिकाणी तरी राष्ट्रपती राजवट लागण्याचे संकेत आहे. आर्थिक परिस्थिती कशी असेल? आर्थिक परिस्थिती देशाची सारी विस्कटलेली नाही कारण करंजी नाही आहे. काय काय अर्थ होतो यातून? याचा अर्थ असा आहे की करंजी नसणं. करंजी हा देशाचा खजिना आहे, पैसा आहे. त्यामुळे सरकारजवळ पैसा राहणार नाही. तसंच सरकारजवळच राहणार नाही याचा अर्थ सामान्य जे जनता आहे हे सुद्धा पैशाच्या तणावात राहील. म्हणून प्रत्येकानं आपापलं जे नियोजन आहे हे नियोजन व्यवस्थितपणे जर केलं तर त्याच्यातून करून जाऊ शकतो. पृथ्वीला काय धोका आहे? पृथ्वीला 2 प्रकारचा धोका असू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे असू शकते आणि युद्धामुळे असू शकते. सामान्य युद्ध जर झालं तर एवढा फारसा पृथ्वीला धोका नसतो. महायुद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यामुळे मात्र पृथ्वीला धोका असतो. पृथ्वीला धोका असणं म्हणजे लोकसंख्याचा ऱ्हास होणे. महायुद्ध झालं तरच जास्तीत जास्त लोकसंख्येचा ऱ्हास होत असतो. म्हणून जर युद्ध झालंच तर महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. आज पहिलाच प्रसंग असा आहे की यावेळेसच गादी गायब आहे. बरीच वेळा गादी गायब राजासहित असते पण आता राजा कायम आहे पण गादी नाही आहे. राजा अंटा पडलेला आहे. याचा अर्थ राजा खूप तणावात राहील. राजकीय परिस्थिती खूप विस्कटलेली राहील. राजाची गादी गायब आहे याचा अर्थ आपण घेऊ शकतो की सत्ता जाऊ शकते मोदींची? जाऊ शकते त्याच्यात काही अर्थ धरता येते. सध्या तर काही सांगता येत नाही त्याच्याविषयी. पण सत्तेविषयी सध्या कायम आहे याचा अर्थ. पण अंटा पडलेला आहे म्हणजे त्याला एक आज जे सपोर्ट आहेत हे सपोर्ट नाहीसे होऊ शकतात. पुन्हा सपोर्ट मिळू शकतात अशी काहीतरी परिस्थिती होईल. आणखी